नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या, काही स्पेशल रिपोर्ट्स घेऊन आली आहे. सुरुवात आपण हेडलाइन्सनी करूया. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. भाजपमध्ये सध्या गुलामी करावी लागत असल्याने पक्षात मन लागत नाही. भाजप खासदारांमध्ये निराशेची भावना असल्याचा राहुल गांधींचा दावा. आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करून दाखवणार. नागपुरातील जाहीर सभेतून राहुल गांधींचं देशातील जनतेला आश्वासन. काँग्रेसची महारॅली नव्हे तर सूक्ष्म रॅली. काँग्रेसचे लोक कशासाठी तयार आहेत? महारॅलीच्या हे तयार हमच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर प्रहार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 जानेवारीपासून करणार महाराष्ट्र दौरा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मेळाव्याचं आयोजन. वर्षावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात चर्चा. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या अडचणीत वाढ. फरीदाबादमधील जमीन खरेदी प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधींचं नाव. येत्या 7 जानेवारीला मुंबईत अजित पवार गटाचा मेळावा. मुंबईच्या एका जागेकरता अजित पवार गट आग्रही. समीर भुजबळांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. वर्षा बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा. मनोज जरांगेंकडून आंदोलनाचा मार्ग जाहीर. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मोर्चा. मुंबईतून आरक्षण घेऊनच येण्याचा निर्धार. विदर्भातील 47 प्रकल्पांना सुधारित मान्यता. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. सोलापूर जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न. पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने टोकाचं पाऊल. ठाण्यातील नौपाडाजवळ बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना धमकीचा ईमेल. ठाणे पोलीस घटनास्थळी दाखल. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त. सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींना सविस्तरपणे बातम्या बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग लागलेला दिसतोय. तयारीला लागा अशा सूचना नेते आपल्या कार्यकर्त्यांना करताना दिसतायत. मुख्यमंत्र्यांचे आमदार आणि खासदारांना तसे आदेशच गेलेले आहेत की तयारीला लागा, लोकसभेकरता सज्ज व्हा. येत्या मार्चमध्ये आचारसंहिता लागेल. आपल्याकडे केवळ 60 दिवसच उरलेले आहेत. महायुती म्हणून ताकदीनं लढा असं मुख्यमंत्र्यांनी सगळ्या खासदारांना, आमदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी अधिक बोलूया. उदय, असे आदेश दिलेले आहेत खासदारांना, तयारीला लागा, फक्त 60च दिवस उरलेले आहेत. ते स्वतः सुद्धा महाराष्ट्र दौरा करणार आहेत असं कळतंय. काय अपडेट? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करत आहेत. येत्या मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास ती लागेलच. आणि त्यानंतर जे काही सर्व इलेक्शन निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडेल. त्यामुळे आता आपल्याकडे फक्त 60 दिवसांचा अवधी उरलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण काय विकास कामं करतो, राज्य सरकार नेमके काय काम करते, हे सगळं तळागाळामध्ये वाडी वस्तीवरती पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जे महायुती म्हणून आपण उमेदवार देणार आहोत त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण एकजूटपणे उभं राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उमेदवार कोणता आहे, कोणता मतदारसंघ कोणाला गेलेला, आपला उमेदवार कुठल्या मतदारसंघातून आहे याचा कुठलाही विचार करायचा नाही. तर एक महायुती म्हणून एक उमेदवार जिंकून आणायचाच या निश्चयाने आपल्याला प्रयत्न करायचे. त्या दृष्टिकोनातून रणनीती जी आहे आतापासून आखायला हवी आणि त्या दृष्टीकोन तयारी करायला हवी असं देखील सांगण्यात आलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास 7
जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि सुरुवात ही विदर्भातून करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। विदर्भातील विविध शहरांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये स्वतः मुख्यमंत्री हे दौरा करणार आहेत, सभा करणार आहेत आणि एकूणच पुढील वर्षी म्हणजे आता जानेवारी महिन्यापासूनच लोकसभा निवडणुकीचे एकूणच रणधुमाळी जी आहे प्रचाराची ती उडणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। नक्की आभार उदय, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्या बैठकीबाबत त्यासाठी। नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या महारॅलीतून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या एका खासदाराचा किस्सा सांगत त्यांनी भाजपला धारेवरच धरलं। भाजपमध्ये राहणं सहन होत नसून भाजपत गुलामी करावी लागते अशी खंत खासदारांना सांगितली, म्हणून राहुल गांधींनी भाजपच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केले। दरम्यान नाना पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारल्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं। मोदींना प्रश्न योग्य वाटला नाही आणि पटोले आउट झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला। दुसरीकडे भाजपच्या विचारसरणीवरूनही राहुल गांधींनी खडे बोल सुनावले। बीजेपी का एमपी मुझे लोकसभा में मिला, बीजेपी में रहकर सहा नहीं जाता। मैं हूं बीजेपी में, मगर दिल मेरा कांग्रेस में है। तो मैंने कहा भाई दिल तेरा कांग्रेस में, शरीर आपका बीजेपी में। मतलब दिल शरीर को कांग्रेस में लाने से डर रहा है। इन्होंने प्रधानमंत्री से एक सवाल पूछ लिया था, एक सवाल पूछा था किसानों के बारे में। सवाल था जीएसटी जो आपने लगाया उसमें किसानों का क्या हिस्सा होगा। मोदी जी को सवाल अच्छा नहीं लगा, पटोले जी आउट हो गए। नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या महारॅलीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसची महारॅली नसून त्यांची ती सूक्ष्म रॅली होती असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला। दुसरीकडे हे तयार हम म्हणणाऱ्यांनी ते नेमकं कशाकरता तयार आहेत हे आधी स्पष्ट करावं असा टोलाही फडणवीसांनी काँग्रेसला लगावला। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंवरही हल्लाबोल केला। त्यांनी प्रकल्पांच्या डेडलाईनवर बोलूच नाहीये असं म्हणत ठाकरेंनी त्यांना खडे बोल सुनावले। आता याला महारॅली म्हणताच येत नाही, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती। आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते, त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते। खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती है तयार हम। आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही, पण हे जे है तयार हम हे म्हणतायत, लोक म्हणतात हम तयार नाहीये। तर ज्यांनी प्रकल्प डेड केले होते त्यांनी डेडलाईन बद्दल बोलू नये। जर त्यांच्या काळात योग्य प्रकारे प्रकल्प चालले असते तर वर्षभरापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं असतं। आता सगळं झालेलं आहे, तारीखही जवळपास फायनलच आहे। मुख्यमंत्री तारीख घोषित करतील। मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की लवकरच ट्रान्स हार्बर लिंक ज्याचं नाव अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन होणार आहे। नागपुरातल्या सभेत बोलताना राहुल गांधींनी ओबीसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला। केवळ 90 लोक देश चालवतात, यात IAS अधिकारीही आहेत, तेच बजेटचं नियोजन करतात। या 90 लोकांमध्ये किती अधिकारी ओबीसी आहेत आणि किती अधिकारी दलित आहेत असा सवाल राहुल गांधींनी केला। मोदी बोलतात की हे ओबीसींचं सरकार आहे, मग या 90 लोकांमध्ये केवळ 3च ओबीसी अधिकारी का असा प्रश्न सुद्धा राहुल गांधींनी विचारला। तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली।
तो मैंने सवाल पूछा, मैंने कहा देखिए जाति जनगणना होनी चाहिए, देश को पता लगना चाहिए कि इस देश में ओबीसी कितने हैं। तो हमने निर्णय ले रखा है, जैसे ही हमारी सरकार आएगी, दिल्ली में आएगी, हम जाति जनगणना आपके लिए करके दिखा देंगे। शरद पवारांनी गुरुवारी आमदार बच्चू कडूंच्या घरी चहापान केलं। तसंच या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुद्धा झाली। या भेटीवरून नव्या राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। अमरावतीच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली। विशेष म्हणजे या भेटीपूर्वी चांदूर बाजार शहरात कडू यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले होते। अचलपूर फिनल मिल सुरू करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शरदचंद्र पवारांचं चांदूर बाजार नगरीत स्वागत अशा आशयाचे बॅनर शहरात झळकले होते। बच्चू कडूंनी पवारांना चहाचं आमंत्रण दिलं होतं। ते स्वीकारून पवारांनी बच्चू कडूंच्या निवासस्थानी पायधूळ झाडली। दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली, पण पवार कडू भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। महाविकास आघाडीनं जर बोलावलं जाणार का? कसं आहे, बोलावल्यावर कोणी जा तर आहे ना ते, आणि दुसरी असं आहे का बोलावलं जाले काय हरकत आहे, पण निर्णय घ्यायची तो विषय नंतरचा आहे। आता मी बोलावलं, पवार साहेब इथं आले, त्यांनी बोलावलं तर मलाही जावं लागेल, न झाले काय झाले, ते आम्हाला काय बंधनं आहे। महाविकास आघाडीत पुन्हा सहभागी होण्याविषयी बच्चू कडूंनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। खरं तर बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची अलीकडच्या काळात चर्चा रंगली होती, कारण महायुतीत त्यांना मंत्रीपद सतत हुलकावून देत आहे। या उलट महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती। या पार्श्वभूमीवर पवार कडू भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बच्चू भाऊंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोणी कितीही त्यांच्यावर चायला आलं, कोणी कितीही त्यांना बिर्याणी येऊन दिली, तरी पण त्यांचा हृदय आणि त्यांचं शरीर हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहे। कारण का जो न्याय त्यांना महाविकास आघाडीमध्ये मिळाला नाही, तो आमच्या महायुती सरकारमध्ये मिळालेला आहे। महायुतीत बच्चू कडूंच्या मंत्रिपदाची अनेक वेळा चर्चा झाली आहे। शिंदे सरकार सत्तेत असल्यापासून 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, मात्र दोन्ही वेळा त्यांना संधी काही मिळाली नाही। त्यामुळे तिसरं मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यामध्ये कडूंना संधी मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे। पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। 2019 मध्ये महाविकास आघाडी सोबत असलेल्या कडूंनी 2022 मध्ये युतीची कास धरली। त्यामुळे 2024च्या निवडणुकीत कडू पुन्हा महायुती सोबत जाणार तर नाही ना, अशी चर्चा या भेटीमुळे सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही। यावेळी राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। एक मूड असतो, त्या मूडमध्ये राजसाहेब जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी असतील तर निश्चित ते शेअर करतात। आणि तुम्हालाही माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब जिथे काम तिथे आपण धावून गेलं पाहिजे, किंवा कोणी जर अशा पद्धतीचं सजेशन देत असतील तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे। म्हणून त्यांची ही झालेली बैठक, या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। तयारीच्या बद्दलचं आणखी चर्चा झाली नाही। चर्चा होताना अनेक नेत्यांच्या बरोबरची बैठक होऊन नंतर त्यावर निर्णय होणार आहे। लोकांना एक एंटरटेनमेंट म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट असते ना, तसे काही लोकांचा इव्हेंट पाहायला मजा वाटते, पण त्याच्यामुळे मतांमध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला आजवर दिसलं नाही। सुरुवातीला लोक भुलली म्हणून थोडे आमदार आले, पण त्यानंतर त्याचा परिणाम काही झाला नाही। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला एकतेचं अमृत पाजलं, आम्हाला कळलं नाही त्याची किंमत। त्या द्वेषाच्या बीजाची ती गोड फळं तिकडे सत्ता भोगतायत सध्या। गोड आहे की कडू आहे ते तुम्ही ठरवायचं। उपोषण करण्याची घोषणा मुंबईमध्ये केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी।
या आंदोलनात सहभागी होण्याचं त्यांनी मराठा समाजाला आवाहनही केलेलं आहे। तसंच अंतरवाली सराटीतून सुरू होणाऱ्या पदयात्रेकरता त्यांनी मार्ग आणि आचारसंहिता जाहीर केलेली आहे। मराठा आंदोलनाचं वादळ राजधानी मुंबईत धडकणार आहे। 20 जानेवारीला मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं वाटचाल सुरू करणार आहेत। त्यासाठी जरांगेंनी आज मार्ग आखून दिला। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जालन्याच्या अंतरवली सराटीतून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे। पुढे गेवराई, अहमदनगर, पुणे, वाशी, चेंबूर, दादर असा प्रवास करत जरांगे आपल्या समर्थकांसह आझाद मैदानात पोहोचणार आहेत। अंतरवालीपासून निघायचे, घरी मात्र आता थांबू नका। घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे। आता तुम्हाला जसं जसं मध्ये सहभागी होता येईल तसं तसं व्हा। या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे। या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय। तुमच्या पाठबळाची गरज आहे। आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी जरांगेंनी आचारसंहिता घालून दिली आहे। आपापली वाहनं घेऊन सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। तसंच चूल, सरपण, अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ, अर्धा क्विंटल तांदूळ, तेल, मीठ, मिरची, मसाला, चहा, साखर, अंथरूण, पांघरूण, औषधं सोबत घेण्याची सूचनाही जरांगेंनी केली आहे। ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं A to Z आपण लिहिलंय। त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं। त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची। आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची। जालन्यातील अंतरवली ते मुंबई या प्रवासादरम्यान स्थानिक ग्रामस्थ आंदोलकांची ठिकठिकाणी राहण्याची सोय तसंच खाण्यापिण्याची व्यवस्था करतील अशी जरांगेंना अपेक्षा आहे। तर इकडे शुक्रवारी 29 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या ठिकाणी जरांगेंच्या एका टीमकडून पाहणी केली जाणार आहे। एकीकडे जरांगेंनी मुंबईत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सरकारनं सावध पवित्रा घेतलाय। पण मी तुम्हाला वारंवार हेही सांगतोय की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही। शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे। आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। क्युरेटिव्ह पिटिशन आता माहिती आपल्याला कोर्टाने, मान्य सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने ते मंजूर केलेलं आहे। मनोज जरांगेंनी केलेल्या 2 टप्प्यातील आंदोलनाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता। जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि पुरावे शोधण्यासाठी सरकारनं शिंदे समिती स्थापन केली होती। त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता। मराठ्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसंच आईची जात मुलांना लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। मात्र जरांगेंची मागणी सरकारनं फेटाळून लावली आहे। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। त्यामुळे 20 जानेवारीपूर्वी सरकार जरांगेंचं मन वळवण्यात यश मिळवतं का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अनेक वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराचं स्वप्न अखेर सत्यात उतरलंय। 22 जानेवारी 2024ला राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। पण या सोहळ्याआधीच राजकारण तापल्याचं बघायला मिळालं। राऊतांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानं भाजपनंही राऊतांवर पलटवार केला। अब वो एक पार्टी का विषय बन गया है। सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में, तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप कर दिया है। तो हम क्या बैठे हैं क्या इनविटेशन का इंतजार करके? जब उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे राम लल्ला का दर्शन करने। बीजेपी कौन होती है राम लल्ला का इन्व्हिटेशन देने वाली? किडनॅप आणि अशी खालच्या दर्जाची भाषा आमच्या देवाबद्दल बोलायचं, खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे। म्हणजे मुळामध्ये हे किती हिंदू द्वेषी आहेत हे ह्या वक्तव्यानेच आम्हाला कोणा कळतं। आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। या सगळ्या बातम्यांनंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आहे। इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता वेगवान घडामोडींसह काही क्षणात आपण पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।